पुण्याचे सलीम उर्फ बाबा शेख हे आपल्याबरोबर जुळलेले आहेत। आपण काय प्रतिक्रिया देणार? हे जे 4-5 दिवसापासून हा जो विषय पुणे शहरामध्ये चाललेला आहे त्याच्याबद्दल आपलं काय मत आहे? हे बघा, पुणे शहर मुस्लिम यूथ कमिटी या कमिटीचा मी पुणे शहर अध्यक्ष आहे। आज आमच्या युवा भावाचा मास मुवमेंटचा आमचा फाउंडर, आमचा अध्यक्ष युवा भावाचा भाई जगताप यांनी आज या ठिकाणी शनिवार या ठिकाणी आंदोलनाला आले होते। ते मागील 4-5 दिवसांपासून या ठिकाणी आपण बघत आहोत पुणे शहरामध्ये किती राजकीय शंड राजकारण, म्हणजे ब्राह्मणी भाषेमध्ये बोलण्यात आलं तर शंड राजकारण, म्हणजे राजकारणाला कुठलीही म्हणतात ना सीमा नाही आहे। असं गलिच्छ राजकारण घोटाळे वाचवण्यासाठी, काहीतरी जातीय तेढ निर्माण करण्यासाठी, दोन समाजामध्ये विघ्न आणण्यासाठी, दोन समाजामध्ये मतभेद निर्माण करण्यासाठी हा कळीचा मुद्दा त्यांनी काढलेला आहे। मेधाताई कुलकर्णी यांना अशोभनीय असे कृत्य या ठिकाणी केलेलं आहे। त्यांना गोमूत्र आणि शेण चारायचं होतं ना, तर माझी एकच विनंती होती, मेघाताई कुलकर्णी ती जागा अपवित्र झाली नमाज पठण्यामुळे। मला असं वाटतंय ना, ती जागा नमाज पठण्यामुळे अपवित्र झाली। पण त्या कार्यकर्त्यांनी तुमचं गोमूत्र शिंपून ते शेणाने सारलं, ते तुम्ही ते करायला पाहिजे नव्हतं। आम्हाला आनंद झाला असता की बाई खरंच ही मनाने म्हणती बाबा आम्ही या ठिकाणी शुद्धीकरण केलं म्हणून। हे तुमच्या हातून व्हायला पाहिजे नव्हतं मेघाताई। तुम्ही कार्यकर्त्यांना सांगायला पाहिजे, लांब लांब सरकले तुम्ही, दिसतं ना व्हिडिओमध्ये आम्हाला। त्याच्यामुळे काय आहे तुमचं काय आम्हाला सगळं ठाऊक आहे, तोंडाने आम्हाला बोलायला लावू नका। त्याच्यामुळं पुणे शहर हा शांतता सुव्यवस्थेचा आपला घर आहे। गोमूत्र आणि शेण सारवताना जर हे पवित्र होतं तर त्यांनी हातात प्लास्टिक का घेतलं होतं? कुठं घातलं? त्याच्यामुळे शिंपुडे आमच्या अंगावर नको उडायला, म्हणजे अंगावर नको तर यायला, म्हणून ते गोमूत्र आणि शिंपुडे शेण त्यांच्या 2 फूट लांब थांबले होते। बघा ना ते व्हिडिओ। अहो, हे लोक अशी आहेत ना, स्वतः काय करणार नाही, आणि जे डोक्यामध्ये लोकांच्या पोरांच्या कार्यकर्त्यांच्या डोक्यात जे घालतात ना, माती भडकवण्याचं काम करतात ती लोक। माहिती आहे का, भाजपवाल्यांचं आहे ना, बोलणारं कोण नाहीये। सरकार त्यांची केंद्रामध्ये राज्यामध्ये, त्यांना बोलणारं कोण नाही। घोटाळे करायच्या कोटीच्या कोटी उड्डाणे, 1000 कोटींचा घोटाळा, 2000 कोटी, 30,000 कोटी बघताय ना पुण्यामध्ये। कुठेतरी विषय भरकडायचा, म्हणजे समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करणं, दलित मुस्लिम यांना तो भांडवल आहे। भाजपवाल्यांना काय माहितीये का, हे भांडवल आहे, भांडवलशाही करतात ते राजकारण। यांना काही जमत नाहीये। मुसलमान आणि दलित यांच्या पलीकडे यांना राजकारणाला कुठलाच भाग नाही। त्याच्यामुळे हे त्यांनी हा मुद्दा शनिवारचा उठवलेला आहे।